ऐसी जिव्हानी की विठ्ठल विठ्ठल कान घोकी, जेने पावी जे उद्धार तेथे राखावे अंतर। गुंफोनी चावटी तेथे कोण लाभ भेटी, जेने पावी जे उद्धार तेथे राखावे अंतर। तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, देवावी नामंगळ, जेने पावी जे उद्धार तेथे राखावे अंतर। विठ्ठल ऐसी जिव्हानी की विठ्ठल विठ्ठल कान घोकी, जेने पावी जे उद्धार तेथे राखावे अंतर। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूत, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तम नमामि। कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेन्द्रहारम, सदा वसंतं हृदयारविंदे, भवं भवानी सहितं नमामि। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। या वार करे संतांचा, या वार करे संतांचा, या वार करे संतांचा, या वार करे संतांचा, या वार करे संतांचा। मस्तक हे पायावरी, या वार करे संतांचा, या वार करे संतांचा, या वार करे संतांचा। मस्तक हे पायावरी, या वार करे संतांचा, या वार करे संतांचा, या वार करे संतांचा। ऐसी जिव्हानी की विठ्ठल विठ्ठल कान घोकी, जेने पावी जे उद्धार तेथे राखावे अंतर। समर्थ सद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा अभंग महाराज या अभंगातून पारमार्थिकाकडून म्हणण्यापेक्षा साधकाकडून म्हणण्यापेक्षा ज्यांना ज्यांना हा मानव देह मिळालेला आहे, हा जन्म मिळालेला आहे, हे जीवन मिळालेलं आहे, हे श्वास संपत्ती मिळालेली आहे, हे इंद्रिय मिळालेले आहेत, त्यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत। तसं पाहिलं तर जगात ज्याला कशाचीच अशी अपेक्षा शिल्लक राहिलेली नाही त्याचं नाव साधू आहे। ज्याच्या जीवनातलं कुठलीच इच्छा नाही, ज्याच्या जीवनामध्ये कुठलीच अपेक्षा नाही, ज्याच्या जीवनामध्ये करायचं काही राहिलेलं नाही, ज्याच्या जीवनामध्ये मिळवायचं काही राहिलेलं नाही, ज्याच्या जीवनामध्ये घालवायचं काही राहिलेलं नाही, ज्याचं जीवन कृत्य झालेलं आहे त्याचं नाव महात्मा आहे। आणि तुकोबाराय तर वारकरी संप्रदायातले देखणे साधू आहेत। जगाच्या पाठीवर अनेक साधू झाले पण देखणे साधू फार कमी झाले।
देखणे सहज होत. आणि अपेक्षा, गाथ्याकडे जर आपण दृष्टी टाकली तर स्वतःच्या संसाराविषयी, परिवाराविषयी, व्यवहाराविषयी, जीवनाविषयी एकतर सिंगल अभंग दाखवा. त्याचं नाव अवधूत आहे. ज्ञानोबारायाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तया कर्तव्यासे उरले लोकाला. ज्यांचं अवताराला येणं, इथं राहणं, इथलं जगणं, जगासाठी मागे ठेवून जाणं हे फक्त लोकांकरता आहे, इतरांकरता नाही. त्याचं नाव संत आहे. ज्ञानोबारायाच्या, तुकोबारायाच्या जीवनाकडे जर बघितलं तर मानवी जीवनाचं भविष्य भयानक होऊ नये म्हणून विश्वमांगल्यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे ज्ञानेश्वरी आणि गाथा आहे. या मातीचं, या भूमीचं, या बियात जन्मलेल्या आपण या महाराष्ट्राचं, या देशाचं दुर्दैव आहे की अजून लोकांना ज्ञानेश्वरी आणि गाथा कळाली नाही. विठ्ठल आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र हा देश असताना, हा महाराष्ट्र असताना अजून ज्ञानेश्वरी कळाली नाही. ज्यांना कळाली नाही त्यांना दुर्दैवी, पांढऱ्या पायाचे, करंट्या कपाळाचे, फुटक्या नशिबाचे, दलिंदर म्हणूया, कळाली नाही. अजून कळाले नाहीत आपल्याला तुकोबाराय. जरी आपण स्वतःला परमार्थिक म्हणून घेत असलो, कीर्तन करणं वेगळं आणि कीर्तनासारखं जगणं वेगळं. तुकोबारायाच्या अभंगावर बोलणं वेगळं आणि अभंगासारखी दृष्टी जीवनामध्ये होणं वेगळं. भागवत सांगणं वेगळं, भागवतमय जीवन बनवणं वेगळं. लोकांच्या समोर संत म्हणून मिरवणं वेगळं, पण वास्तविक संतत्व जीवनात येणं वेगळं. जमीन आसमान इतका फरक आहे. म्हणून सामान्य माणसामध्ये, सामान्य विचारामध्ये तुम्ही जीवन जगुनी याची तळमळ, याची हळहळ साधूला वाटते. म्हणून ही प्रार्थना आहे, ही सगळ्यांना केलेली विनंती आहे. जसं जन्मल्याच्या नंतर आपल्या अर्ध्या अन्नाचं स्वतःला रक्त तयार करते, राहिलेल्या अर्ध्या अन्नापासून रक्त तयार करून लेकराला तुष्टपुष्ट करते. तिची अपेक्षा नाही की 25 वर्षाचं होईपर्यंत तिचं बाळ तिच्या मांडीवरच बसावं, मोठं व्हावं, ही जशी अपेक्षा आहे. तसं माणूस म्हणून जन्माला या पृथ्वीवर तुम्ही आल्याच्या नंतर हा जन्म आणि जीवन जे मिळालेलं आहे आपल्याला, कसं मिळालेलं आहे? बाय चान्स. कसं मिळालेलं आहे? एक लॉटरी लागलेली आहे. सापडला हा देह काकताली न्याय. न्याय सांगताना त्याला सांगतात हा अचानक सापडलेला आहे. आणि मिळाल्याच्या नंतर हे जीवन उद्ध्वस्त होऊ नये, हे जीवन बर्बाद होऊ नये, या जीवनाचे तुकडे होऊ नये, तुम्ही विचाराने इतके गरीब होऊ नये की तुम्हाला जीवन कंटाळवाणं वाटावं. त्याच्यासाठी जसं बाळ मोठं व्हावं वाटतं ही अपेक्षा आहे, तसं संताला हे जग मोठं व्हावं वाटते. वेगळ्या पद्धतीने जर बोलायचं झालं तर देवालाही लोकांनी सगळ्यांनी भक्ती करून मुक्त व्हावं असं वाटत नाही. का? सगळेच भक्ती करून जर मुक्त झाले तर हा कुणाचा नियामक म्हणून व्हावं. पण माझ्या ज्ञानोबारायाला, तुकोबारायाला वाटतं की जगाने सगळ्या भक्ती करावं आणि मुक्त व्हावं आणि मिळालेला मानवदेह सफल, यशस्वी, विजयी आणि उत्क्रांत करावं. विठ्ठल त्याच्यासाठी म्हणून हे जीवन होरपळून काढलेलं आहे. जीवन होरपळून संसाराला जाळून काढलेला आर्क म्हणजे गाथा आहे. आज अभंगावर बोलायला सोपं आहे. ताट पुढे ठेवल्याच्या नंतर जेवायला 10-15 मिनिटं लागतात, पण शिजवायला 2 तास लागतात. विश्व दाखवणारी ती आई असते आणि विश्वातला निराकार परमात्मा दाखवणारी ती माऊली आहे. कोण दाखवले आपल्याला? जगात आपण मोठं व्हावं ही कोणाचीच अपेक्षा नाही. तुम्ही काढून टाका डोक्यातून.
भौतिकतेच्या दृष्टीनं जरी तुम्ही मोठे होत असलो, सख्खे भाऊ वैरी होतील तुमचे, सगळं जग तुम्हाला खायला उठेल, तुमच्या विरोधात येईल. तेवढ्यातूनही जर तुम्ही शहाणे झालो तर शहाण्याला वेड्यात काढतील. जग वैरी होईल भौतिकतेच्या पाठीमागे. कारण तुम्ही मोठं व्हावं ही कुणाचीच अपेक्षा नाही, तुम्ही मोठं व्हावं ही फक्त संताची अपेक्षा आहे. येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून. उडत हे जाना न देखावे डोळा, उडत हे जाना न देखावे डोळा. येतो कळवळा म्हणून, म्हणून येतो कळवळा म्हणून. जीवन जाळून तयार केलेला हा अर्क आहे, हे सामान्य नाही. म्हणून किती दिवस तुम्ही चांगल्याकडे दुर्लक्ष करणार आहात, किती दिवस तुम्ही बेजबाबदारपणाने राहणार आहात, किती दिवस तुम्ही आंधळेपणाने जीवन जगणार आहात, किती दिवस तुम्ही चांगल्याचा स्वीकार करणार नाही. आयुष्यातले एवढे वर्ष निघून गेले, एवढे महिने निघून गेले, एवढे दिवस निघून गेले, एवढे तास निघून गेले, एवढे मिनिट निघून गेले, एवढे सेकंद निघून गेले. निजदर्शन आत्मदर्शन करा ना. ज्यांनी एवढं दिलंय आपल्याला काय माहिती राहत नाही. दिवाळीच्या दिवसामध्ये आई रात्रभर फराळाचं करून लेकराला सकाळी उठवून ठेवते. एकला चेववी सहस्र कर, ज्ञानोबा सांगतात. जगातलं कोणीच तू आम्हाला जाग कर म्हणून सूर्याच्या समोर न जाता सुद्धा न चुकता तो सगळ्या जगाला जाग करतो. तसं वाळीत ज्या आळंदीमध्ये ज्ञानोबारायाला टाकलं त्याच ज्ञानोबारायांनी किंबहुना सर्व सुखी मानलं. बाहेरच्या विश्वाला जाग करतो तो सूर्य आणि अंतःकरणाला जाग देते ते संत सूर्य. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला छंडांशू, ज्ञानोबाराय बोलताना बोलतात. काय केलंय? जागवलं त्यांनी आपल्याला. भयान उपकार आहेत त्यांचे आपल्यावर. म्हणून या विश्वामध्ये, या पृथ्वीवर, या पृथ्वीला जर शोभा कशामुळे असेल तर ती पारमार्थिक माणसामुळे. कोण दाखवलं असतं आपल्याला वाट? कुणाची अपेक्षा आहे मला सांगा तुम्ही जगात मोठं व्हावं म्हणून? कुणाची अपेक्षा आहे तुम्ही जीवनामधला स्वानंद भोगावा म्हणून, जीवनातला ब्रह्मरस तुम्ही चाखावं म्हणून, तुमच्या जीवनामध्ये सुखाची लहर यावी म्हणून, तुमच्या जीवनामध्ये शांतीचा बहर यावं म्हणून कुणाला वाटतं सांगा?
कोणी करत नाही. कोणी माणसं हुशार होती, आजही आहेत, पुढेही हुशार होतील. हुशारी वेगळी, पण आनंद आतमध्ये आहे. सध्याची पिढी तर एवढी तज्ज्ञ आहे, एवढी प्रगतशील आहे, पण हे भौतिक वातावरण मध्ये जाऊन जे गोंधळ उठलाय चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये, मनामध्ये, आणि आनंद मध्ये आहे. मधला आनंद देणारा कोण आहे सांगा मला? तुमच्या आनंदाचा संबंध ज्या अंतःकरणाशी आहे, ज्या चित्ताशी आहे, ज्या मनाशी आहे, त्या मनाला आनंद पोहोचवणारा कोण आहे या जगामध्ये? म्हणून अपरिहार्य इच्छा नसली जीवनामध्ये तरी ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या शब्दाची संगती करावी लागेल. कारण याच्यामध्ये प्रेमरस, भावरस, अध्यात्मरस, जीवन रस ओतलाय त्याच्यामध्ये. वरून बघितलं तर शब्द आहेत, पण आत जर फोडून बघितलं ना, आहाच बोलाची वालीफ फेडी जे ज्ञानोबराय म्हणतात. तुम्ही जर वरून टर्फल फोडलं ना, तर मध्ये जसं शेंगदाणा असतो भुईमगाच्या शेंगामध्ये, तसं ज्ञानोबरायाचे तुकोबरायाचे शब्द जर तुम्ही उकलले तर मध्ये ब्रह्मरस आहे. मेलेल्या माणसाला जिवंत करणं एखाद्या वेळेस सोपं आहे, पण शब्दाला अनुभवानं बोलकं करणं अवघड आहे. आणि एवढं अवघड काम या विश्वाच्या पाठीवर ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी केलंय. विठ्ठल आणि त्यांची इच्छा आहे डोक्यामध्ये घाण जाण्याच्या अगोदर ओवीला जाऊ द्या. तुमची बुद्धी भ्रष्ट होण्याच्या अगोदर तुकोबरायाचे शब्द मध्ये जाऊ द्यात. तुमचं चित्त चंचल होण्याच्या अगोदर नाथबाबांची भागवतातली, रामायणातली एखादी ओवी जाऊ द्या, जेणेकरून तुमचं प्रोटेक्शन होईल. किती दिवस बावळटपणामध्ये जगावं? किती दिवस व्हर्च्युअल लाईफ, ज्याला आभासी जग म्हणतो, आभासात्मक जगामध्ये किती दिवस जगावं? अजून झाले ना आयुष्यातले एवढे दिवस गेले ना निघून. वाईट वाटलं. जगाला का पाहिजे? अत्यंत बारकाईने अभ्यास करून संशोधन केलं. कारण संतांचे डोळे एक्सरे सारखे असतात, त्यांना बाहेरचं काही दिसत नाही, आतलं दिसतंय. बाहेरून भरपूर आहे, 4000 रुपये मीटरचा कपडा आहे अंगावर घालायला, पण मध्ये आग पडलेली आहे. खायला भरपूर आहे, नेसायला भरपूर आहे, खर्चायला भरपूर आहे, पण समाधान नाही. कुठून आणसाल? कोण देईल तुमच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये समाधान? समाधानासाठी, आनंदासाठी, शांतीसाठी, सुखासाठी वन 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 दारोदार भटकून 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 जीवनाची भटकंती होऊन गेली. कोणी आश्चर्य दिलंय आपल्याला? समुद्रामध्ये जर एखाद्या वेळेस जर वादळ सुटलं, ती जर जहाज अस्तव्यस्त कोणत्याही दिशेने जर गेली, तर सेंटरमध्ये एक रडार असतो, एक रेड लाईट असते, ती जहाजांना दाखवते, बाबा तुम्ही कुठे का असनात, या लाईटच्या दिशेने तुम्ही या, तुम्हाला आश्चर्य मिळेल. संसाराच्या तुफानमध्ये, संसाराच्या वादळी वाऱ्यामध्ये कुठं कुठं भरकटत गेलात बघा. कुणाला कामाने ओढून नेलंय, कुणाला क्रोधाने ओढून नेलंय, कुणाला मत्सराने ओढून नेलंय, कुणाला अहंकाराने ओढून नेलंय, कुणाला मगरीने गिळलंय, कुणाला माशाने गिळलंय. कुठे का राहिनात? कुठे आहात तिथे आहात. एक काम करा, जसं ते रडार इकडे या, इथं तुम्हाला आश्चर्य मिळेल म्हणून सांगतं, तसं कलियुगामध्ये भरकटलेल्या, भ्रांत झालेल्या जीवाला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज म्हणजे रडार आहेत. ते सांगतात इथे या, तुम्हाला आश्चर्य मिळेल. विठ्ठल आणि जे आले महत भाग्याने, महत पुण्याईने, जन्म जन्मांतराच्या पुण्याईने. ऐका, ही सामान्य गोष्ट नाही. ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या जवळ जीवन जावं वाटणं हे असामान्य पुण्याचं फळ आहे. मुखातून निघालेला शब्द आपल्या वजनदार निघणं. आज 700 वर्ष झालं ज्ञानेश्वर महाराजाचे शब्द हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, प्रत्येक मुखामध्ये गुणगुणलं जात आहे. काय पावर आहे, काय ताकद आहे बघा. आज 400 वर्ष झालं आरती तुकारामा गावोगाव केली जाते. जे सामान्य असतात ते म्हणतात कोण आहेत तुकाराम महाराज? अरे तुला तुकाराम महाराज कळायला तुझी लांबी, रुंदी, उंची किती आहे, तुझं बजेट किती आहे,
का कळणार आहेत तुला तुकाराम महाराज कोण आहेत ते? आज जगाच्या पाठीवर कोणी जिवंत नाही, ज्ञानेश्वरी गाथा जिवंत आहे. काय सांगता येईल, मुखातून निघालेले शब्द अजरामर झाले, ताकद लागते याला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी बोलताना उगाच सहज बोललो, माझा काही हेतू नव्हता, पण याला हे प्राप्त होण्याकरता महाराज म्हणतात माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू, पुण्य पोशिली असाधारणे, तिये तुझे गुणवानने, देवने मज उत्तीर्णे झाली आजी. एका नाही अनेक तप माझ्या जिभेनं सत्य बोलण्याचं तप केलेलं आहे. जीभ बिघडूनही वाटलं तर 2 तप करावं लागते. एक असत्य कधीच बोलणे लागते आणि दुसऱ्याचं खाऊनी लागते. हे 2 जर सांभाळलं तर जीवनामध्ये तुमच्या जिभेला धक्का लागत नाही. अशी माणसं होऊन गेली. ते जळोजे मळोजे महाराज पंढरपूरला काम करत असताना पांडुरंगाच्या रावळातलं चंद्रभागेचं चिखल खात होते. दादा सांगायचे कसं लागू लागला तुम्हाला चिखल खाऊन तुम्ही काम करू लागला म्हटल्यावर बदामाच्या शिरेवणी लागू लागला म्हणतो ते. आम्ही कीर्तनाला गेलो की लोक म्हणतात का झालंय की महाराज साखर बी पहिले शेवणी गोड राहील नाही, जामून बी खाल्ल्यावर शेणावणीच लागू लागले. आम्ही मनात म्हणतो तुझी जीभ घासायली म्हणून, त्याला म्हणता येत नाही ना. साखर जशी गोड होती तशीच गोड आहे, जामून जसं गोड होतं तसंच गोड आहे, फक्त जीभ घसरली आपली. का तर जिभीला असत्याची दुसऱ्याचं खाण्याची सवय लागलेली आहे. म्हणून महात्म्याच्या महापुरुषाच्या जीवनाकडे बघा. ज्ञानोबा म्हणतात अनेक वर्ष तप केलं, पुण्य केलं मी, आणि नुसतं पुण्य केलं नाही, त्या पुण्याला सांभाळलं. आपण सांभाळू शकत नाही, तेवढी ताकद नाही. एकतर आपल्याकडे पुण्यच राहत नाही. कुठेतरी कीर्तन केलेलं शिब्बर पुण्य असतंय, ते हात वरे करण्यामध्ये ज्या बेटा तेरा कल्याण हो जाय म्हणण्यामध्ये संपून जातं. हा दिवाळखोरच राहतो, काही राहत नाही याच्याकडे. हे लोकाला मूर्खात काढणं आहे, बाकी काही नाही आहे. नुसतं हात वर करून जर जगाचं कल्याण करता आलं असतं तर ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी या विश्वाचं कल्याण तेव्हाच करून टाकलं असतं. पण असं होत नाही. साधना करावी लागते, युद्ध करावं लागतं ज्याचं त्याला, त्याच्यानंतर होतं. असं होत नाही. ते विश्वास पाहिजे तेवढा. एवढ्या लाख मोलाचं महागाचं बी, एवढं लाख मोलाचे खतं रासायनिक नेऊन शेतामध्ये घालतो, शेतकरी बी पेरून वरी माती झाकून येतो. एवढ्या महागाचं का हो? मूर्ख आहे का तो? नाही, त्याला विश्वास आहे. एवढ्या किती का महागाचं आहे ना, पण मी पेरून जर माती झाकून आलो तर एका दाण्याला 1000 दाणे देणारा परमात्मा या जगामध्ये आहे. आपण गळ्यामध्ये पांडुरंगाची माळ घातली, आपण परमार्थिक म्हणून घेत आहोत, आपण साधक म्हणून घेत आहोत, आपण वारकरी म्हणून घेत आहोत, आपण कीर्तनकार म्हणून घेत आहोत. जेवढा शेतकऱ्याचा माईवर त्या जमिनीवर विश्वास आहे तेवढा आपण माळ घातल्याच्या नंतर पांडुरंगावर विश्वास आहे का? तपासावं. विठ्ठल आणि तो अंतःकरणातला विश्वास मजबूत व्हावा, दृढ व्हावा, तुमचा निश्चय पक्का व्हावा म्हणून बोलणं आहे. आता गरज वाटत नसेल, महाभारतामध्ये एवढी लोक होती, पण गीतेची आवश्यकता फक्त अर्जुनाला वाटली, बाकीच्याला वाटली नाही. नशिबानं व्यासाच्या कृपा आशीर्वादानं संजयाकडून त्या आंधळ्या म्हाताऱ्याला बी ऐकायला मिळाली होती. देशाचा सम्राट, पण मी बोलताना शब्द कसे वापरतोय बघा. आंधळा आणि म्हातारा मी म्हणत नाही. संजय दुःख करतोय की संजय दुःखवलेने अंतःकरणे म्हणत असे, नवल नव्हे दैवा दवडणे, हा जीवी धरसा आहे म्हणे, परी आतही आंधळा. काय संजय बोलतोय बघा. पुन्हा कंटाळून म्हणाला, काय कीजी याचा स्वभावाची ऐसा, जैसा म्हैसा नुटी का पुरा तैसा उगाची असे. ज्या अर्जुनाच्या रोमरोमामध्ये
भगवान कृष्ण परमात्म्यांनी वचन बाण मारून 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 अर्जुनाला निष्क्रिय करून टाकलं. मोहातून भोगातून ग्रस्त झालेला अर्जुनाला बाहेर काढलं. तीच गीता याला सांगितली. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाण्यात बसलेला एखादा रेडा म्हणजे हलगट जसा जगात इतरत्र काय चाललंय हे काहीच बघत नाही, तसा धृतराष्ट्र सगळी गीता ऐकून सुद्धा काही बदलला नाही. कीर्तन ऐकून बदलत नाही. कोण आहे तो? बोला क्यों? गीता ऐकून बदलत नाही. कोण आहे तो? प्रवचन ऐकून बदलत नाहीत. कोण आहे तो? विठ्ठल विठ्ठल आणि त्याला ते मिळालं. तुम्हाला मलाही मिळावं ही त्यांची अपेक्षा आहे. म्हणून भलतेनी येथ सद्भावे न्हावे, प्रयाग माधव विश्वरूप पाहावे, ये तुलेनी संसाराशी द्यावेत तिलोदक. चला या, तिथं जाऊन स्नान करावं लागतंय ना. या, इथं त्रिवेणी संगम आहे, इथं गंगा आहे, इथं यमुना आहे, इथं सरस्वती आहे. गंगा म्हणजे ज्ञान आहे, यमुना म्हणजे प्रेमप्रवाही भक्ती आहे, आणि सरस्वती गुप्त म्हणजे विद्या आहे. या, इथं या. प्रयाग माधव विश्वरूप पाहावे. या सगळ्यांनी इथं बुडा. बुडी द्या. इथं बुडी दिलात तर वाचाल, नाहीतर बुडून जाण्याची शक्यता आहे. अनेक बुडाले, तृप्त कोणाही झालं नाही. बाकीचं सगळं आहे, भौतिकता आहे, सगळं आहे. जेवायला वाढलं, सोन्याचं ताट आहे, चांगलं आहे ना. श्रीमंतीचं एक उदाहरण आहे ते. सोन्याचं ताट राहणं चांगलं आहे ना. सोन्याचं ताटात जरी जेवायला वाढलेलं असलं तरी ताट खाता येत नाही. ताटात वाढलेले पदार्थ महत्वाचे आहेत. तसं तुमच्या प्रयत्नाने, तुमच्या सायासाने, तुमच्या कसोशीनं, तुमच्या बुद्धिचातुर्यानं तुम्ही जगातली भौतिकता मिळवलं नाही असं नाही, पण त्याच्यानं तृप्ती किती झाली बघा. कारण जगातली प्रत्येक प्राप्ती ही तृप्ती करता असते. प्राप्ती जर अप्राप्तीमध्ये परिवर्तन होत असेल तर कसली प्राप्ती हो? तृप्त झाली पाहिजेत तुम्ही. मध्ये काय वाढलंय जेवायला? म्हणून ज्ञानेश्वरी गाथा हे काही कथा नाही, कादंबरी नाही, काही नाही. जीवाचं कल्याण करणारे ग्रंथ आहेत, जीवाचं हित करणारे ग्रंथ आहेत. भौतिकतेनं हा तुम्ही मधली पिढा झाकवचाल. सध्या तेच काळ आहे की झाकण्याचा. मधलं दुःख दिसू नये म्हणून झाकतात लोक. मधली पिढा दिसू नये, मधला आपला त्रास दिसू नये, मध्ये पोटात पडलेली आग लोकांना दिसू नये म्हणून हे भौतिकतेनं झाकतात. पण साधूला कळतं याच्यामध्ये काय दडलेलं आहे ते. म्हणून हे बोलणं म्हणजे तुम्ही जाग्यावर यावं. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, कोणी बोलिलो या भावे, कोणी बोलिलो या भावे. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, कोणी बोलिलो या भावे, कोणी बोलिलो या भावे. हितावर यावे कोणी बोलिलो या भावे, कोणी बोलिलो या भावे, कोणी बोलिलो या भावे. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, सगळ्यांनी हितावर यावं म्हणून हे बोलणं आहे. आता बोलणं आवडत नसेल कारण हे प्रवाहाच्या विरुद्ध बोलणं आहे ना. सध्या प्रवाह कसा आहे लोकांचा?
लोकांचा प्रवाह दिसण्यामध्ये आहे का असण्यामध्ये आहे? बोलत चला तुम्ही माझ्याशी. प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा आहे. एवढा खर्च होतोय दिसण्यावर. समजा एका माणसाने 1 ग्रॅम क्रीम तोंडाला लावला, किती टन क्रीम लागत असेल भारतामध्ये? बोला. आपल्याला काय आणायचं नाही, करायचं नाही काय. 130 कोटी लोक आहेत. चला जाऊ द्या, वरचे 30 कोटी सोडून देऊ आपण, ते लावत नाहीत. पण या 100 कोटीमध्ये डबल लावणारे असले तर बरं जाऊ द्या, ते जाऊ द्या. 1 ग्रॅम क्रीम जर लावलो आपण तर किती टन क्रीम लागत असेल? कशा करता? दिसण्याकरताच की, का असण्याकरता? लोकांनी आपल्याला चांगलं मानावं वाटतं, पण आपण चांगलं राहावं वाटतं का? एक बोलू का? लोकांनी आपल्याला चांगलं मानावं हे आपल्या हातात नाही, पण आपण चांगलं असावं हे आपल्या हातात आहे. जमते का बघा? कारण संतांचा जोर दिसण्यावर नाही, असण्यावर आहे. कारण बाहेरच्या दिसण्यावरून जे जगतात ते साधूकडे जर बघितलं तर त्यांचं अंतर्वैभव त्यांना कळत नाही. ते म्हणतात काय त्यांच्याकडे काय? बाहेरचा संबंध आहे त्याला आतलं कळत नाही. आणि जो आतून तंदुरुस्त झालेला आहे, जो आतून तृप्त झालेला आहे, त्याला जगाचं भान राहत नाही. त्याला भानच राहत नाही. कारण तो एवढा मजबूत झालेला राहतोय मधून की त्याला विश्वामध्ये काय चाललंय हे माहितीच राहत नाही. म्हणून हा मिळालेला मानव देह, हा जन्म, हे जीवन सफल व्हावं, यशस्वी व्हावं, उत्क्रांत व्हावं. कीर्तन हे मनाच्या करमणुकी करता नाही, मनाला रिचार्ज करण्याकरता आहे. एवढे वर्ष झालं आपण कीर्तन ऐकतोय, एवढे वर्ष झालं आपण परमार्थामध्ये आहोत. आपण किती मनाला रिचार्ज केले, किती बुद्धीला आपण रिचार्ज केले, तपासावं लागेल आपल्याला. 50 वर्षापासून कीर्तन ऐकणं चालू आहे. डोक्यामध्ये किती घुसले आपल्या कीर्तन, किती विचारामध्ये आपल्या ज्ञानोबा आहेत, तुकोबा आलेत. म्हणून मी अगोदर सांगितलं की आपल्याला कीर्तन आवडतंय, पण कीर्तनातलं आवडत नाही. तुम्हाला नाही. आपल्याला राम आवडतोय, पण रामासारखं वागणं आवडत नाही. आपल्याला ज्ञानोबा आहेत, तुकोबा आवडतात, पण ज्ञानोबा तुकोबारायाच्या जीवनातले सिद्धांत आपल्याला आवडत नाहीत. म्हणून अजून आपली दशा बदललेली नाही. आवडत नाहीत म्हणून अजून आपल्या पोटातली आग शांत झालेली नाही. आवडत नाहीत म्हणून अजून आपल्या जीवनाची त्रिपट ही जी हालत झालेली आहे, ही जी बेचैनी झालेली आहे, ही जी अतृप्ती झालेली आहे, अजून झालेली नाही. इलाज नाही त्याच्याशिवाय. म्हणून आपल्याच हाताने जर आपलं वाटोळ करून घ्यायचं नसलं तर खबरदार. ही वॉर्निंग आहे संतांची. म्हणून आपणची रिपू जेने वाढविला हा संकल्प. ज्ञानोबा बोलतात, स्वतःचा मित्र व्हावं जर तुम्हाला वाटलं, स्वतःसोबत जर धोका देऊ नये वाटलं, स्वतःसोबतच जर अन्याय करू नये वाटलं, स्वतःचं जीवनाचा सत्यानाश जर करू नये वाटलं, तर या सावलीला या. कुठे या? एप्रिल मे महिन्यामध्ये जर ऊन लागत असलं, रस्त्याने चाललो, एकदम गाढ अशा दाट पानाचं झाड आहे, ऊन लागल्याच्या नंतर जाऊन सावलीला बसता का नाही? का? ऊन लागू नये म्हणून. तसं संसारातला ताप जर नको वाटला, संसारातलं दुःख जर नको वाटलं, संसारातली फजिती जर नको वाटली, तर ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या सावलीला या. इथं काय करतील? तुम्हाला आश्रय देतील. ते आश्रय, कारण तुमचं दुःख भगवाना गेलंय त्यांना. जसं पायात काटा मोडल्याच्या नंतर डोळ्यात पाणी येतं, काही संबंध आहे का हो? पै पायी काटाने हटे, तौ व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिलाचे. का पावशी तळतालाय. ज्ञानोबारायांनी काय सुंदर वर्णन केले बघा. का पावशी तळतालाय की ते डोळियाची लागी होय, तैसा पर सुखे जाय सुखावतू, किंबहुना त्रशिता लागी पाणी आरायली अशी जगी, तैसे दुःखिताच सेलभागी जीने जयाची. काय सांगो तयाची जीने, जी जगाची नि जीवे प्राणे, तया नाव म्हणे मार्दव. मी मार्दव. भगवान स्वतः अर्जुनाला म्हणतात, तो मार्दव म्हणतो मी. कोण?
पायात काटा मोडल्याच्या नंतर डोळ्यात पाणी येतं, तसं जगाच्या पायात काटा मोडल्याच्या नंतर डोळ्यात पाणी येतं. दुसऱ्यावर हसायला कुणालाही येतं, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी बघून अंतःकरण तळमळायला हृदय फार मोठं लागतं. ज्यांनी आपल्या डोळ्यात अश्रू दिले, संसारासाठी घागरीवर अश्रू आपण गाळले, पण ज्यांनी अश्रू दिले त्याच्यासाठी 2 अश्रू आपल्या डोळ्यात आत्तापर्यंत आले नाहीत ना, हे मानवी जीवनातली सगळ्यात मोठी दुर्गती आहे. विठ्ठल म्हणून या विश्वामध्ये आकाश एवढा उंच, समुद्रापेक्षा खोल, पौर्णिमेतल्या चांदण्याचा अमृत वर्षासारखा शीतलता आणि सूर्यासारखं तेज असेल तर त्याची तुलना जसं कोणी करू शकत नाही, तसं या विश्वामध्ये साधूची तुलना कोणीच करू शकत नाही. योद्धे आहेत, युद्ध केलंय त्याने, म्हणून महाराज म्हणतात, झुंजार ते एक विष्णुदास, झुंजार ते एक विष्णुदास जगी, शब्दाचा अर्थ योद्धा आहे. योद्धा जसं युद्धाला घाबरत नाही, ऐसेनी संसार रणात ज्ञानोबा सांगतात, अंधारे सूर्य तैसा असे जात, मोक्ष विजय श्री वैर हो आवे. मोक्षाच्या दिशेने जर निघाला ना, जसं अंधाराला चिरत चिरत सूर्याची किरण जसं पृथ्वीवर येतात, तसं संसार रणांगणाला न जुमानता पलीकडे जातो, परिणामाची पर्वा न करता पलीकडे जातो. मीराबाईला विष प्यावं लागलं, परिणामाची पर्वा केली नाही. प्रल्हादाला अग्नीमध्ये थांबावं लागलं, सापाच्या कोठारामध्ये रात्रभर राहावं लागलं, परिणामाची पर्वा केली नाही. याला साधूचं जीवन म्हणतात. आणि ते आपल्याला मिळालेलं आहे. जसं सोन्याची किंमत सोनारालाच कळते, तसं आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाची किंमत साधूच्या जवळ गेल्यावर कळते. का कळते आपल्याला? का करू लागलो म्हटलं की टाइमपास करू लागलो म्हणतात लोक. असल्या टाइमपास करणाऱ्याला टाइम तर का बरं देत असेल, का बरं काढून घेत नसेल टाइम.
म्हणून संपत्तीपेक्षाही या जगामध्ये समय श्रेष्ठ आहे. तुमच्या जीवनातला अत्यंत मौल्यवान असलेला काळ तुम्ही कुठं खर्च करायचा आहे. जर या काळाचा दुरुपयोग केला तर रडत मरावं लागणार आहे, आणि काळाचा जर सदुपयोग केला तर तुम्ही काळावर विजय मिळवणार आहे, काळ जैत होणार आहात. तुम्हाला काय व्हायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. तुका म्हणे आम्ही जिंकून या काळ, बैसलो निश्चळ होऊन या. काय महाराजांचं बोलणं आहे. आम्ही काळावर विजय मिळवला. काळावर विजय मिळवणारा साधू राहतोय, सामान्यावर विजय मिळवणारा साधू नाही. कशात चाललाय आपला काळ? बघा ना, तपासा ना आपला काळ. किती बुरसटलेल्या विचारामध्ये, किती बुरसटलेल्या मान्यतेमध्ये, किती सामान्य दर्जाच्या लोकांमध्ये आपलं जीवन चाललंय. आता वजनदार व्हावं आपण, आणि वजनदार व्हायचं झालं तर हलक्यापासून बाजूला निघावं लागतंय, हलक्याची संगत सोडावं लागतंय. तुकाराम महाराजांनी विचार केला, जोपर्यंत मी या हलक्यात आहे तोपर्यंत काही घडणार नाही. आणि या हलक्यातून बाजूला निघाले, भंडारा डोंगर गाठला आणि 4000 अभंगाचा जन्म झाला. किती दिवस या मान्यतेत गोरफटून राहणार? हे मिळाले आपल्याला, मानवदेह मिळालेला आहे. काय आहे याची किंमत? काही नाही, सगळं आपल्याला दिलंय ते. या मानव देहाचं एवढं वर्णन करतात, एवढं विशेषत्व करतात. सापडला हा देह म्हणतात, बहुता जन्मांती जोडी लागली हे हाती म्हणतात, बहुता जन्मांती जन्मलासी नरा. या मानव देहाचं विशेषत्व तर काय? काही खायला मिळते का? म्हणून बासुंदी खायला मिळते, पुरी खायला मिळते, भजे खायला मिळतात. काय विशेषत्व आहे? खाण्याचा विषय, खाण्याचा आनंद घेता येतोय, मानव देहातच घेता येतोय काय? नाही, इतर देहातही घेता येतोय. गाढवा कुत्र्याच्या, डुकराच्या जन्माती, शेळीच्या जन्माती खाण्याचा आनंद घेता येतोय. उलट आपल्यापेक्षा जास्त घेता येतोय, कारण माणसाला खाण्यामध्ये मर्यादा आहेत. शास्त्राची मर्यादा आहे, शास्त्राची नाही मानला तर लोकाची मर्यादा आहे, आणि लोकाची मर्यादा नाही मानला तर कमीत कमी शरीराची मर्यादा आहे. कारण माणसाच्या खाण्याला हे खाणं म्हणलेलं नाही, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म म्हणले. आता हा माणसासारखा जन्माला येऊन कुत्र्यावनी खात असेल त्याचा प्रश्न नाही, म्हणजे बाहेरून आला, हातपाय ना धुतलं, नमस्कार नाही केला, काहीच नाही केला, उग खाल्ला, काय त्याच्यात ह्याच्यात फरक वाटला तुम्हाला? कारण माणूस हा साईज वरून ठरवला जात नाही, त्याच्या समजदारीवरून ठरवला जातोय. उगा कपडे घाटला असला म्हणजे काय वाटलं तुम्हाला? इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये कुत्र्याला बी कपडे घाललेले आता. कपडे घातला म्हणजे माणूस होतोय का? ज्याला शास्त्र मर्यादा आहे, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृणवत मानावे, जे घेऊ नये म्हणावं ते विषयी विरू. शास्त्राने सांगितले तुम्हाला हे खा, हे खाऊ नका. अरे थोड्या वेळासाठी आपली जिभेचे चोचले पुरवण्याकरता एखाद्याची हत्या जर करत असाल तर त्याचा किती तळतळाट लागत असेल. विठ्ठल एक मुसलमान संत होऊन गेला आणि त्याला काही लोकांनी सांगितलं, यार तुम्हारी तब्येत बहुत खराब आहे, तुम्ही एक काम करो ना, मांस खाते जाओ. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे काय? मेरे ऊपर जितना भी मांस है ना, मुझे जिस कब्र में डालेंगे ना, उस कब्र में जो कीड़े हैं ना, उनको जितना पेट भर चाहिए उतना मेरे ऊपर मांस है. मुझे मांस खा के मांस बढ़ाने में शौक नहीं है. आपण तर भंडारा करू लावतो त्या किड्यावाला, उलट त्यांचे सुद्धा पोट खराब होते असतील आपल्याला खाऊन. मांस खाऊन मांस वाढविण्यामध्ये काय शहाणपण आहे? शास्त्राने सांगितलंय हे खा म्हणून सांगितलंय, हे खाऊ नको म्हणून सांगितलंय. शास्त्राची मर्यादा माणसाला आहे, दुसऱ्याला नाही. जनावराला मर्यादा नाही सांगितली, दुसरी मर्यादा आहे, लोकाची मर्यादा आहे. एखाद्याच्या अंत्ययात्रेला तुम्ही गेलात, भूकही लागली आहे, मित्रही आलाय, भजेही घेऊन आलाय, अंत्ययात्रेला गेल्यावर थांबून भजे खाता येते का? मला काहीतरी बोलल्यावर मान तर हलवी जावा की उगा खाता येते का? येत नाही ना खाता, कारण लोकाची मर्यादा आहे. नाही तुम्ही शास्त्राची मर्यादा जुमानली, नाही तुम्ही लोकाची मर्यादाही जुमानली, तर कमीत कमी शरीराची मर्यादा आहे. शरीर सांगतंय साखर जास्त खाऊ नको, ऐकत नाही ना, मग असं आणतो त्यानं तिकडून.
तिकडून आणतो. आता खायचं ना खा, पण बांबू कपडा आणून ठेवूनच खा. खाऊ नको म्हणलं ना, इकडून आणतो. शुगर. म्हणून हे एवढं कडू काबर खावलेले, ते कडू रस, कडू लिंबाचा पाला, कडू कारले, ते पिवळे का भाव झालेत माहित आहे का तुम्हाला? एका काळात पिवळे कापून उगं घालतो ते जनावराला. आता मार्केटमध्ये तुम्ही जाऊन बघा, 7-8 हजार रुपयाला क्विंटल झालेत पिवळे. शरीराची मर्यादा, शरीर सांगताय इथपर्यंत मी मर्यादा आहे, मग फिरतो डॉक्टरांकडे. मग डॉक्टर म्हणतात काय झाले? चक्कर येते. साखर खाल्ली का? साखर वाढली आहे तुमची. तो म्हणाला मी खाल्ली नाही साहेब. मग खाल्ली नाही म्हणजे शुगर कसं काय वाढली? साखरेच्या पोत्याच्या जवळून गेलाव का? त्यानं मला जवळून बी गेली. मग साखरेच्या पोत्याच्या रिकाम्या पोत्याहून गेलाव का? त्यानं म्हणलं गेला, पण पायात बूट बी होता, सॉक्स बी होता. असं मग दुरून साखर बघितलाव का? कळू नाही का? नाही हो. त्यानं म्हटलं दुरून बघितलं, त्याच्यामुळं साखर वाढले. साखर जर दिसली तर 50 फूट दुरून जायचं. याला म्हणतात शारीरिक मर्यादा. दुर्दैव असतात. याच्या बर्थडे पार्टीमध्ये याचेच नोकर गुलाबजाम बासुंदी खातात आणि ह्याला ताकन कण्या खावं लागते. शरीराची मर्यादा आहे. शेळी किती बी जर खाल्ली सकाळपासून संध्याकाळपर्यंत तरी तिला कधी ऍसिडिटी झालेलं ऐकलंय का? कधी अपचन झालेलं ऐकलंय का? खाणं बंद केलंय का? नाही. मर्यादा नाही. पण या मर्यादा आहेत. मग कशाहून मनुष्य देहाला उत्कृष्ट म्हणायचं? तुकाराम महाराज तर म्हणतात, भाग्य आले ती मनुष्य देहा, तो हा पहा विठ्ठल, तो हा पहा विठ्ठल, तो हा पहा विठ्ठल. भाग्य आले ती मनुष्य देहा, तो हा पहा विठ्ठल, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल. आले की मनुष्य देह, तो हा पहा विठ्ठल, तो हा पहा विठ्ठल, तो हा पहा विठ्ठल. भाग्य आले ती मनुष्य देहा, तो हा पहा विठ्ठल, तो हा पहा विठ्ठल, तो हा पहा विठ्ठल. या मानव देहाला आल्याच्या नंतर एकच भाग्य आहे की तुम्ही परमात्मा पंढरीनाथाशी एकरूप होऊ शकता. बाकी काहीच नाही. तुमचा कुठलाही संबंध नाही. म्हणून ठरवा, लोकाकरता जगायचं आहे का देवाकरता जगायचं आहे? लोकाकरता जर जगलो, गरीब असला तर जाळायला 8-10 येतील आणि VIP असला तर 2-3 लाख येतील. पण जळाव एकट्याला लागतंय. कुणासाठी जगायचं आहे बघा. मानव देह मिळालेला ना, आत्तापर्यंत संसाराला एवढं दिलंय ना, हाताला काही लागलं नाही ना, जाऊ द्या. मागे गेलेलं काही परत आणता येत नाही. पुढे किती आहे ते माहिती नाही. पण उरलेलं आयुष्य ज्ञानोबा तुकोबा राहायला देऊन टाका. जीवन मालामाल होऊन जाईल. जीवनाला बहर येईल. जीवनाचा सूर्योदय आनंदाचा जीवनामध्ये निघेल. आनंदाची पहाट उदयाला येईल जीवनामध्ये. देऊन टाका संताला विश्वास ठेवून. या शरीराकडून. म्हणून महाराज आश्चर्य व्यक्त करतात. महाराज म्हणाले, हा एवढा आमूलाग्र मानव देह मान्य मला 100 वर्ष या विष्ठेच्या शरीरामध्ये राहणं अत्यंत लाजीरवाण आहे. ऐका, 100 वर्ष ज्या शरीरामध्ये विष्ठा आहे तिच्यामध्ये जीवन जगणं हे अत्यंत लाजीरवाण आहे. पण याच विष्ठेच्या शरीराकडून देव मिळवता येत आहे हे मानवी जीवनाचं भाग्य आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ऐसी जिव्हानी की ऐसी जिव्हानी की
सार्थकता ज्याच्यामध्ये दडलेली आहे ते म्हणजे विठ्ठल विठ्ठल कान घोकी. का घोकत नाही ते? अनेक अभंगातून महाराजांनी सांगितलेलं आहे, रामकृष्ण नाम मांडी पावोळी तेने होईल होळी पापाधुनी, ऐसा मना छंद लावी रे अभ्यास, आणि जया नाही नाश ब्रह्मरसा. का करत नाही ते? तुकोबारायाचा हा दावा आहे, तुकोबारायाचा अनुभव आहे ज्या महात्म्याने या विश्वामध्ये. म्हणून मी सुरुवात करताना तुकोबारायाला देखणा साधू म्हणला, ज्यांनी फक्त 10च वर्ष भगवंताचं प्रखर नामचिंतन करून सदेह वैकुंठ गमन करणारा या पृथ्वीवरचा लाडका साधू तेवढाच आहे. प्रखरतेनं भजन केलं. करतो आपण पण प्रखरता नाही. काही काही करतच नाहीत, अति दुर्दैवी ते. का घोकत नाहीत? कारण तुकोबारायाच्या जीवनाकडे जर बघितलं तर नामचिंतनाशिवाय दुसरी साधना केली नाही आणि लोकाला तुम्ही दुसरं करा म्हणून सांगितलं नाही. दुसरं करण्यासारखी योग्यता आपल्याकडे नाही. ज्या त्या कालानुसार जी काही साधनं सांगितलेली होती ती एक्सपायर होऊन गेलेली आहेत. आता कृतयुगातलं साधन एक्सपायर, त्रेतायुगातलं साधन एक्सपायर, द्वापार युगातलं साधन एक्सपायर. आता ते औषध घेतलं ना तुम्ही, एक्सपायर झालेलं तरी ते राग खाल्ल्यासारखं आहे, आता काही नाही. पण सगळ्या काळामध्ये चालणारं साधन फक्त भगवंताचं नामचिंतन तुकोबारायांनी केलं आणि जगाला दाखवून दिलं आणि हे सांगितलं. महाराज म्हणाले का नाही गो? या मानवी देहाचं विशेषत्व काय? खाण्यात नाही, भोग भोगण्यात नाही. जगणं वेगळं आणि जीवन वेगळं. सामान्य माणसं जगतात आणि संत महात्मे जीवन जगतात. जगणं वेगळं आणि जीवन वेगळं. जीवनातलं माधुर्य शहाणा माणूस घेतोय. आज लोकांना जगण्यामध्ये जर रस राहिला असता तर जगामध्ये हत्या झाल्या नसत्या, आत्महत्या झाल्या नसत्या, चोऱ्या झाल्या नसत्या, लांडीलावाडी झाली नसती. जगामध्ये हे सगळं का होतंय? जीवन जगता येईना गेलंय. जीवनाला माधुर्य संताच्या शब्दामुळे येते. कुठं करायचंय बघा तुम्ही. गोडवा आणायचंय, लाकूड जर चुलीत जाळलं तर राख होते आणि यज्ञात जाळलं तर भस्म होते. लाकूडच आहे, जाळण्याची प्रक्रिया दोन्हीकडे आहे, पण एकाला नाव राख आहे, एकाला नाव भस्म आहे. तसं संतांच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर तुमचं जीवन भस्म होतंय, विभूती होतंय, दिव्य होतंय. आणि संसारात जर तुम्ही गेलो तर तुमच्या जीवनाची नक्की राख होते. अंतःकरणाची डायरी काढून त्याच्यामध्ये हे वाक्य नोट करा. विठ्ठल म्हणून या मानव देहातली विशेषता भगवत प्राप्ती करता तुम्हाला येते. देव मिळवता येते, दुःखावर विजय मिळवता येते, जीवनातली भीती घालवता येते, जीवनातली चिंता घालवता येते आणि अनेक जन्मच्या जन्म या जन्म मृत्यूच्या दुष्ट चक्रामध्ये लाटेमध्ये जे आपण पडलेले आहोत ना, बाहेर निघता येते. ज्याला ज्याला इच्छा आहे तिने बाहेर निघा. ज्याला हेच बरं आहे असं वाटलेलं आहे त्याने असंच राहा पडून. मागे किती जन्म झाले माहिती नाही, पुढे आणि किती जन्म होतील याचाही पत्ता नाही. पण ज्याला हे नको वाटलेलं आहे, महाराज म्हणतात आऊट हातपणे शव होऊन जीने, उपजो उपजो मरणे नावा नावा, ऐसे 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 अवकळा, घेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. लाज शहाण्याला वाटते, लाज राखलेल्याला लाज वाटते. लाज किती वेळा? महाराज म्हणतात हे संपून टाकता येतंय. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. संपवता येत आहे तुम्हाला. या जगद्गुरु तुकोबारायाचं विशिष्ट काय? का ज्ञानोबारायाचं तुकोबारायाचं जीवन दर्शन करायचं आहे? का समाजाने त्याचं दर्शन करावं? तर जगातला कुठलाही श्रीमंत,
कुठलाही कोट्याधीश, कुठलाही कारखानदार, कुठलाही कीर्तनकार, कुठलाही लाल दिव्याच्या गाडीवाला म्हणू शकत नाही की सुखे मी निजलोगा. म्हणतो का असं? बोला ना, मला काहीतरी हो ना, म्हणा ना. ज्याच्या बँका इथल्या संपूर्ण बाहेरच्या बँकेत पैसे ठेवले तो असं म्हणतो का आता निश्चिंतीने पावलो विसावा? म्हणाल का? नाही ना. किती परिवार असल्याच्या नंतर, किती खाती असल्याच्या नंतर असं तो म्हणाल, चिंता नाही गावी विष्णुदासाची. अरे चिंता कशाची नाही, होरपळत आहेत चिंतेमध्ये लोक. फक्त जगाच्या पाठीवर हे वाक्य तुम्हाला साधूच्या मुखातून येतील. म्हणून या जगामध्ये मी सांगितलं, आकाशा एवढा उंच कोणी नाही, समुद्र एवढा खोल कोणी नाही, चांदण्यातला अमृत वर्षाव देण्या इतका चंद्र जेवढा समर्थ आहे तेवढा जगात कोणी नाही, सूर्य इतकं तेज कोणाच्यात नाही. तसं जीवनामध्ये, या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये पृथ्वी जन्माला आल्यापासून साधू एवढा मोठा कोणी नाही. विठ्ठल साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर आहे. मंत्री गोंडा घोळतो म्हणून काय नाही, जगाचा मालक गोंडा घोळतो म्हणून. कोण साधू? विश्वाचा मालक गोंडा घोळतो त्याच्या भोवताली. विश्वाचा मालक त्याच्या चरणाखालची धुळीची अपेक्षा करतो. आता ज्याला कळत नाही त्याला काय, घुबडाला सूर्य दिसत नाही त्यात आपला का दोष आहे? कावळ्याला ओळख मांसाची राहते. पौर्णिमेच्या चांदण्यातला अमृत वर्ष घ्यायला कोणी नको केलंय का? कोणी नको केलं नाही, पण का घेत नाही? लायकी नाही म्हणून घेत नाही. घेत नाहीत कावळे. त्याच्या पुढे ज्ञानोबा सांगतात, का वांता का वाढलिया, का साजूक का सडलिया, विवेक कावळिया नाही जैसा. हे उलटी केलेलं आहे का वाढलेलं आहे?
हे आत्ताच केलेला आहे, शिजवलेला आहे का सडलेला आहे, हा विवेक ज्याच्यात नाही त्याचं नाव कावळा आहे. पुण्या कावळ्याबद्दल बोललेलो हो. महाराज म्हणाले मानव देह मिळून जर दुःखावर, मृत्यूवर, भीतीवर, चिंतेवर विजय न मिळवता जर हा जीवन घालवत असेल तर या जन्मामध्ये जे आपण चूक करतोय ते करोडो जन्म भोगावं लागेल. करोडो जन्म. दादा 1 वर्ष शेतात नाही पिकलं तर 2-4 वर्ष फटका बसल शेतकऱ्याला. पण या जन्मामध्ये जर चूक झाली तर तयाची या सारिखे असंभाव्य पाप पिके, कोटी जन्म दुःखे भोगी जीव. करोडो जन्म भोगावं लागतील आपल्याला. म्हणून खबरदार. काय म्हणायचं काय तुकाराम महाराज, तुम्ही जीवनामध्ये दुःख घालवलं ठीक आहे, तुम्ही जीवनातली चिंता घालवली ठीक आहे, तुम्ही जीवनात मृत्यूवर विजय मिळवला ठीक आहे, तुम्ही देवाला ऋणी केला ठीक आहे. अरे बाबा तुकाराम महाराज तेच म्हणाले ना, माझा जगण्याचा संदेश तुम्हाला मी देतोय, हे सगळं मी केलंय ना, तुम्हालाही करता येतंय आणि याच्यामुळं तुमच्या जीवनाचं कल्याण आहे, तुमच्या जीवनाचं सार्थक आहे, तुमच्या जीवनाची परिपूर्णता आहे, तुम्ही जीवनाच्या परीक्षेमध्ये पास होणार आहात. तर एक काम करा ना, जिथं चांगलं होणार आहे तिथं जवळ जा ना, जिथं हातानं वाटोळं होणार आहे तिथं कशाला जाताय. जेने पाविजे उद्धार, 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 संसारामध्ये निश्चितताही सापडली नाही, निश्चिंतताही सापडली नाही, दोन्ही सापडलं नाही. तुकाराम महाराज मी माझा दावा देतोय ना, माझ्याकडे बघा ना, ही गॅरंटी आहे, हा विश्वास आहे, हा भरवसा आहे. तुका म्हणे येथे काही संदेह नाही, भरवसा, तुमचं कल्याण होणार आहे तिथे गेल्याच्या नंतर. जेने पाविजे उद्धार, कारण भगवंतानं ते तुम्ही जर विठ्ठल 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 नामाचं जर आवर्तन केलं तर परमात्म्याने ती शपथ घेतलेली आहे. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशी चेतसा अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां केषां तेषां नित्याभियुक्तानां
योगक्षेम महाम्य अनन्य चेतः सततम यो मा स्मरति नित्यशः तस्याहम सुलभा पार्थ नित्य युक्तस्य योगिना. जे विषयाशी तिळांजली देऊनी त्यानुबरायचं बोललं बघा. प्रवर्तीवरी बिघडवाऊनी माते हृदयी सुनी देखतात ते ऋणवैपन देखुनी अंगी आपण याची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनुत्यागी परिचर्या. देहवैकल्याचा वारा झनीला गेल्या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेत आहे. भगवान म्हणतात मी आहे, मी आहे जेने पाविजे उद्धार. आणि महाराज म्हणतात तेथे राखावे अंतर. जिथं उद्धार होणार आहे तिथं अंतर राखावं का हो? असं आहे का? तेथे राखावे अंतर. अंतर या शब्दाचा अर्थ अंतःकरण घ्यायचं आहे. बाबा ज्यामुळे तुमचं कल्याण होणार आहे, ज्यामुळे तुमचा उद्धार होणार आहे, ज्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुमचं हित होणार आहे, तुमचं गोप्त होणार आहे, तुमचं चांगलं होणार आहे का नाही, तिथं तुमचं अंतःकरण ठेवा. काय करा? मीही माझ्या जीवनामध्ये तिथं अंतःकरण ठेवलं. झालं काय? परिहार झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. तिथं गेल्यामुळं हे झालं. महाराज म्हणतात म्हणून तिथे राखावे अंतःकरण तुमचं तिथं ठेवा. शरीराला संसारामध्ये जाळा द्या, शरीर तिकडं, पण अंतःकरणाने तुम्ही तिकडं राहा. कारण संसाराला अंतःकरण लागत नाही, शरीर लागतंय, आणि देवाला अंतःकरण लागतंय. म्हणून अंतर राखा ना, जवळ जाणं. जिथं हित होणार आहे, हे मानवी जीवनाचं दुर्दैव आहे की जिथं चांगलं होणार आहे तिथून माणूस दूर जातो, ऐकत नाही. या भौतिकतेमध्ये, या भोगामध्ये, या संसारामध्ये एवढं मिळवलंय, समाधान झालंय का? ऐकलं नाही आपण आतापर्यंत. ऐकलो नाही म्हणून दुःखाचे टोले खावं लागतं. म्हणून ऐका. नाही जर ऐकलं ना तर मागुता येईल फेरा, हे तो न घडे या, किंवा मागुता हाची जन्म पावसी, भोगिले सुखदुःख जानसी, हे तो न घडे रे सायासी, आणि कारे अंधवसी जाणून या. महाराज म्हणतात किती सोसलंय.
म्हणून आता मज दृष्टी देई पांडुरंग माय बापा, शरण मी आलो तुझं निवारून या पापा, अंजन लेवोनी करी मार्ग सोपा, आणि जाईन सिद्धपंते अवघ्या चुकतील खेपाव. काय बोलणं आहे महाराजांचं. ऐका, तुम्ही न ऐकता जर तुमच्या तंद्रीत काय ज्ञानोबा तुकोबा सांगतात असं गेलात तर भोगावं लागेल. जुना काळ, पहिलं काही वाहनं नव्हते, काही नाही, असं गाडीत बसूनच जायचं. जुन्या माणसाला, म्हाताऱ्या माणसाला माहित असेल, लग्न फिग्न असली की असं गाड्या बांधून वरी बैलाच्या पाठीवर झुला घालून ते जात होती की ती गाडीला सजवून मकर वगैरे काढून. काही साधन नव्हती पहिल्याच्या काळात, दोघं चौघं होती. जायचं म्हटल्यावर बैलगाडी झुपून निघाली गाडीतून. वाटत जाताना दिवस मावळतीला आलाय. गाव कुठे काय काही माहिती नव्हतं. आता कसं करावं गड्या, मेळ बी काही लागायसारखा दिसना गेलाय. दिवस तर थोडाच राहिलाय, मावळतीला आलाय. कुणाला विचारावं म्हणजे इकडे तिकडे बघितलं तर मध्ये मोठी नदी लागली, पाणी नाही काही नाही. त्या नदीतूनच वाट होती. दूर एक कोणीतरी म्हातारी माय धुणं धुवत थांबलेलं बघितलं त्यांनी. दिवस मोळायच्या टायमाला तिचं लुगडं बिगडं देवत असं. त्याच्यातली एकाने पाहिलं, अरे तिथं माय आहे. त्या दुसऱ्याने म्हणलं तीच तिला काय कळतं रे बोलायला काय. नाही नाही थांबवत आपण म्हणून तिनं ती टोपलं घेऊन धुण्याचं जवळ आली. तिला विचारलं, माय गाडी उभा केली, दिवस तर मावळतीला आला, आम्हाला ह्या गावला जायचं आहे, किती दूर आहे आम्हाला माहिती नाही, पण पोहोचत आहो का नाही आम्ही वेळेवर, दिवसाबरोबर तर जात आहो का नाही त्या गावला. त्या म्हातारीने सांगितली, बघा माय दमानं गेलो तर दिवसाबरोबर जात आहो, आणि गडबड केलं तर उद्या सकाळी 10ला जातो म्हणून सांगितलं. का सांगितली? झोपल्याला बी सांगा बरं. गडबड न करता शांत दमाने जर गेलो तर दिवसाबरोबर जातो, आणि जर गडबड केलो तर उद्या सकाळी 10ला जातो म्हणून सांगितलं. त्याच्यातल्या एका गाडीवाल्यानं म्हणलं, हिच हिला बोलायचं कळणं गेले, दमाने गेलं तर दिवसाबरोबर जाता, गडबड केलं तर सकाळी 10ला जाता. जाऊ दे हान गाडी, जाऊ दे हान गाडी म्हणल्यावर 2-2 हात बैलाला घेतल्यावर बैल उधळले. पुढे मोठं सरवल होतं, गेले बैल एकीकडं, जो एकीकडं. गाडी उलटली, गाडीच्या खाली ही चौघबी सापडली. आता बैल गेले निघून दुसरीकडे. खालूनच बघू लागली ती उगं टुल 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 टुल. मागून धुण्याचं टोपलं घेऊन म्हातारी आली. माय म्हटलं एकानं, तिने म्हटली, बेट्यानो तुम्हाला येताळच सांगितलं ते, दमानं गेलो तर दिवसाबरोबर जातो, गडबड केलं तर उद्या सकाळी 10ला जातो. आता हे असलं सर्वला, हे असली जागा आहे, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत तिथं कोणीच माणूस येत नाही, गपचूप गाडीच्या खाली पडून राहावं. का प्रसंग पडला? न ऐकल्यामुळं, सावध न झाल्यामुळं. ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, तुम्हाला आम्हाला हलवून जागे करतायत. उठा जागे व्हारे आता. मनुष्यपण तरी साधी नारायण. उठा उठा, आता जागा रे भाई, जागा नो. आणि तुम्ही जर नाही स्वतःच्या मस्तीमध्ये सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, मान याच्यात जर तंद्रीमध्ये जर गेलत असलो तर तुम्हाला हे गारीत घालतील, गारीत. म्हणून ज्याच्यामुळे जीवनाचं सार्थक होणार आहे तेथे राखावे अंतर. आणि महाराज म्हणाले, हे जे इंद्रिय दिलेले आहेत कशासाठी? जेने तू जोडसी नारायण. कशासाठी दिलेलं आहे? तू देवाचा संबंध जोडशील म्हणून. कमल मुख राम भजन को दिया. काय को दिया? बोलो, मेरा समय खत्म हुआ मेरा. कमल मुख काय को दिया? राम भजन को दिया. ह्याला देऊन बी, ह्याला राम राम म्हणायला जीभ देऊन बी, हे गोलमाटाचं तोंड बी जर देऊन म्हणत नसला तर ह्याला देऊन बी काही फायदा नाही. म्हणून पुढल्या जन्मामध्ये हे गोल काढून घेतोय आणि लांबकुळ्या माटाचं देतोय. लांबकुळ्या माटाचं म्हणजे कळालं का? जीभ लांब राहते आपल्यापेक्षा, पण राम म्हणता येत नाही. कान मोठे राहतात पण कीर्तन कळत नाही. अरे बाबा, हे त्याच्यासाठी दिलेलं आहे. कशासाठी दिलंय? त्याच्यासाठी जेथे राखावे अंतर. आणि या जिभेचा, या इंद्रियाचा, या शरीराचा गुंफोनी चावटी, गुंफोनी चावटी, गुंफोनी चावटी
असं तोंड दिलेलं असताना साबर बोलायला दिले होय? सावट बोलायला दिले का? महाराजांचं म्हणणं मी म्हणणं गेलो. लोकांच्या नाल्या उपसायला दिले का? संडास साफ करायला दिले का? कशा करता दिले? ह्याना असला त्यानं तसला, ह्याना अमका ह्यानं तमका. अरे असले सगळे कुटाने करण्यापेक्षा विठ्ठल विठ्ठल म्हण ना. तुझी दातकिळ बसली का? तुझा जीव जातोय का? महाराज म्हणाले हे असलं चावट साबर बोलीत नसलेले लोकांची निंदा करत, मत्सर करत, द्वेष करत जर जिभेनं फिरलास तर तेथे कोण लाभ भेटी? तिथं काही पदरात पडलाय का? पदरात तर काहीच पडत नाही. पण उलट निंदा जर तोंडातून झाली तर पाप लागल. मत्सर जर झालं तो पापी असला काय नसला काय त्याचं त्यानं भोगल. पण तुम्ही बोलल्यामुळे त्याचं पाप तुमच्या पदरामध्ये पडल. का म्हणून म्हणलं? असं जर कधी वाटलं तर स्वतःला ब्रेक लावा आणि तिथं विठ्ठल 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 म्हणा. महाराज म्हणाले त्याच्यामध्ये तुमचा फायदा नाही. आणि एक ऐका, मानव देह मिळालेला ना, अखंड भक्तीची दोर परमात्म्याशी जोडून राहू द्या. सज्जनो, आपल्या भक्तीची दोर जर परमात्म्याशी असलेली जर तुटली तर आपण जीवनामध्ये भरकटत गेल्याशिवाय राहणार नाही. भ्रांत होणार, विषयांध होणार. एखादा जन्मताच आंधळाय आणि पुन्हा पागल झाला कसा भागात पडलो, तसं जन्मताच आपण विषयामध्ये जन्मलेले आहोत. अनेक जन्म या संसाराचा संबंध आहे आणि भ्रांत झाल्यामुळं, विषयांध झाल्यामुळं जे बेसुमार धावत आहोत आणि दुःखाच्या खाईत पडत आहोत. म्हणून हे जर नको वाटलं तर भगवंताशी असलेली भक्तीची दोर तुटू देऊ नका. अखंड तैलवत धारेप्रमाणे, तेलाच्या धारेप्रमाणे. पाण्याची बी धार राहते, तेलाचीही धार राहते. पाण्याची धार तुटक तुटक राहते आणि तेलाची धार बोला की हो सारखी राहते. आपली भजनासोबत असलेली धार ही तेलासारखी आहे का नाही हो बाबा? पाण्यासारखी आहे, तुटक तुटक. ह्या एकादशीला भजन केल्यावर पुढल्या एकादशीलाच आहे का मधी बी आहे? आज आंघोळ करून रामकृष्ण हरी म्हटलं तर उद्या आंघोळीच्या वेळेसच आहे का मधी बी आहे? नाही, मला मान्य आहे सगळी आपली धार ही तैलवत धारेप्रमाणे आहे आणि अशी जर धार असली तर ती धार तुटत नाही. आणि अशी भक्तीची धार भगवंताच्या जवळून जर आपण तुटून नाही दिलं तर आपल्या कल्याणाची जबाबदारी त्याच्यावर घेतलेली आहे, त्यानं घेतलेली आहे. तो म्हणतो आणि माझी या भक्ता संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे नाही ना? नाही. तारू भला पांडुरंग आणि पाव भिजो भवसागर तरता, कारे करीतसा चिंता आणि पहिलं उभा दाता कटिकर ठेवूनी त्याचे पायी घाला मिठी, मोलेने घे जगजेठी आणि भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. तुका म्हणे काळ, 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 तुका म्हणे काळ. देवा विना मंगळ
देवाविन अमंगळ चिंतने सरेतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे संसार सिंधू नाही हरिदासा गर्भवास कैसा नेनती ते किंवा चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी म्हणून मानवी देहामध्ये एवढा एकच लाभ आहे ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी म्हणून भगवंताच्या पायाची मिठी पडेल व आपल्या घेतलेल्या जन्माचं आणि जीवनाचं सार्थक होईल असा संदेश या महाराज अभंगातून दिलेला आहे. तर एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई हरिजागरणाचा हरिकीर्तनाचा नैमित्तिक कार्यक्रम परमश्रद्धेय आदरणीय वैकुंठवासी कैलासवासी किशनरावजी आप्पारावजी जाधव यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं जाधव परिवाराकडून व कुटुंबियाकडून परमात्मा पंढरीनाथाचं चिंतन व्हावं, जेणेकरून या चिंतनाने ते जिथेही असतील, कारण भगवत चिंतन हे पितरांना आनंद आणि शांती देऊ शकते आणि हे तिथं समाधानी त्यांना शांती मिळाल्याच्या नंतर ते तिथून आशीर्वाद आपल्याला प्रदान करतील व त्यांच्या आशीर्वादावर संस्कारावर आपण आपलं जीवन व्यतीत करून आपलं जीवन सफल करावं या उद्देशानं हा भगवंताच्या नामचिंतनाचा सोहळा इथं आयोजित केलेला आहे. परमात्मा पंढरीनाथ ज्ञानोबाराय तुकोबाराय त्यांच्या आत्म्याला चिरंतन अशी शांती देव हीच भगवत चरणी प्रार्थना करून आपण इथं थांबूया. ज्ञानेश्वर Thank you.